मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, या आधीचे आपले ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी ते सिरीजचे सर्व व्हिडिओ पाहून घ्या आणि जे कोणी चॅनलवर नवीन असन त्यांनी आपलं चॅनल लगेच जॉईन करा. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न बघा, भारताचे टॉलिवूड टिंबटिंब म्हणजे भारताचे टॉलिवूड. ऑप्शन बघा, चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि अहमदाबाद. तर कोलकाताला म्हटले जाते भारताचे टॉलिवूड. लक्षात राहू द्या, कोलकाता. त्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर राहणार आहे. दुसरा प्रश्न बघा, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. चुकीचा पर्याय निवडा. पहिला बघा, गालफुगी म्हणजे गाल फुगणे, कांजण्या म्हणजे हातपाय लुळे पडणे, गोवर म्हणजे पोट व पाठीवर पुरळ येणे, एडस म्हणजे वजनात घट येणे. तर मित्रांनो, चुकीचा पर्याय कोणता आहे? 2 नंबरचा, कांजण्या म्हणजे हातपाय लुळे पडणे. त्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर राहणार आहे. तिसरा प्रश्न बघा, आता योग्य विधान निवडायचं आहे. काय करायचे? योग्य विधान निवडा. तर पहिलं बघा, प्रत्येक रुक्कामध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात. रुक्क दररोज 190 लिटर रक्त गाळते. सर्व विधाने योग्य आहेत. उजवे रुक्क डाव्या रुक्कापेक्षा थोडेसे खाली असते. तर मित्रांनो, हे सर्व जे विधाने आहेत ना ते बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार. सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजेच योग्य आहेत. चौथा प्रश्न बघा, 1829 ला टिंबटिंब या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले. आता कोणते पद निर्माण केले? विभागीय आयुक्त. का 1829 या सालाला. तर मित्रांनो, कोणता गव्हर्नर जनरल होता हा? बघा, लॉर्ड कॅनिन, लॉर्ड डलहौसी, विल्यम बेंटिंग आणि वॉरेन हेस्टिंग्स. तर मित्रांनो, विल्यम बेंटिंगने 1829 ला विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले होते. लक्षात राहू द्या. 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर राहणार आहे. पाचवा प्रश्न बघा, कृष्णराज सागर हा जलविद्युत प्रकल्प टिंबटिंब नदीवर आहे. आता कोणता जलविद्युत प्रकल्प आहे कृष्णराज सागर? तर ऑप्शन बघा, कावेरी, बियास, गंगा आणि महानदी. तर कृष्णराज सागर हा जलविद्युत प्रकल्प जो आहे तो कावेरी नदीवर आहे. लक्षात राहू द्या. त्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर राहणार आहे. कृष्णराज सागर हा जलविद्युत प्रकल्प कावेरी नदीवर आहे. सहावा प्रश्न बघा, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? ऑप्शन बघा, महमूद गवान, हसन गंगू, अलाउद्दीन आणि टिपू सुलतान. तर बहमनी राज्याची जी स्थापना होती ना ती हसन गंगूने केलेली आहे. लक्षात राहू द्या. कोणी केली? हसन गंगू. सातवा प्रश्न बघा, अकोला जिल्हा विभाजन तारीख. आता अकोला जिल्ह्याची विभाजन तारीख कोणती ती ओळखायची. आता ज्यांनी कोणी अकोल्याला फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन बघा, 1 जून 1988, 1 ऑगस्ट 1998, 1 मार्च 1998 आणि 1 जुलै 1998. तर अकोला जिल्ह्याची विभाजन तारीख जी आहे ना ती 1 जुलै 1998 आहे. लक्षात राहू द्या. कोणती तारीख आहे? 1 जुलै 1998. आठवा प्रश्न बघा, मोहम्मद गजनी याने भारतावर टिंबटिंब वेळा आक्रमण करून लूट केली ती. आता मोहम्मद गजनीने भारतावर किती वेळा आक्रमण करून लूट केली होती? ऑप्शन बघा, 18, 19, 17 आणि 20. तर मोहम्मद गजनी ना 17 वेळा भारतावर आक्रमण करून लूट केली होती. लक्षात राहू द्या. 17 वेळा भारतावर आक्रमण करून लूट केली होती. नववा प्रश्न बघा, हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? आता कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले होते? ऑप्शन बघा, सुरकोटडा, लोथल, बनावली आणि कालीबंगन. तर हडप्पा संस्कृतीमध्ये कालीबंगन या ठिकाणी अग्निकुंड सापडले होते. लक्षात राहू द्या. कुठे सापडले होते? कालीबंगन या ठिकाणी. 10वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडायचे. आता याच्यापैकी काय करायचे? योग्य विधान निवडायचे. पहिलं विधान बघा, इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय आणि ऑस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही विधाने आहेत ना ती बरोबर आहेत. लक्षात राहू द्या. दोन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपलं बरोबर येणार आहे. 11वा प्रश्न बघा, बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे विचारलेलं आहे. आता देशावर आधारित प्रश्न असतातच. त्यामुळे बघा, बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि यापैकी नाही. तर बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस जे राज्य आहे ना ते मध्य प्रदेश आहे. लक्षात राहू द्या. कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस राज्य कोणतं? मध्य प्रदेश. 12वा प्रश्न बघा, कलम टिंबटिंब नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते.
आता कोणत्या कलमानुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते? ऑप्शन बघा 170, 153, 123 आणि 184. 153 या कलमानुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते. कोणत्या? 153 कलमानुसार. 13वा प्रश्न बघा, सकाळच्या कोवळ्या उन्हातून टिंब जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळत असते. आता सकाळचं जे कोवळं ऊन मिळतं त्या उन्हातून आपल्याला कोणतं जीवनसत्व मिळतं? आता जीवनसत्वावर महत्वाचे प्रश्न असतात, त्यामुळे जीवनसत्व तुम्ही पाठच करून घ्या. तर ऑप्शन बघा अ, क, के आणि ड. तर सकाळच्या उन्हातून, कोवळ्या उन्हातून आपल्याला ड जीवनसत्व मिळत असतं. लक्षात राहू द्या. कोणतं जीवनसत्व मिळतं? ड जीवनसत्व मिळत असतं. 14वा प्रश्न बघा, आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे? आज्ञापत्र हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या विषयावर आहे? ऑप्शन बघा अर्थनीती, निसर्ग, जंगल बचाव आणि राजनीती. तर आज्ञापत्र हा ग्रंथ जो आहे ना तो राजनीतीशी संबंधित आहे. लक्षात राहू द्या. राजनीती या विषयावर आज्ञापत्र हा ग्रंथ आहे. 15वा प्रश्न बघा, पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? आता कशाचा विचारलाय? पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख विचारलेला आहे. ऑप्शन बघा ग्रामसेवक, सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी. आता पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख विचारलेला आहे. सत्ताधारी प्रमुख विचारलेला आहे, त्यामुळे त्याचे उत्तर येणार आहे सभापती. लक्षात राहू द्या. सत्ताधारी प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा? तर सभापती असतो. 16वा प्रश्न बघा, उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे टिंब प्रसिद्ध आहे. आता दुधवा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे असं विचारायचंय त्यांना. ऑप्शन बघा वाघांसाठी, हरिणींसाठी, हत्तीसाठी आणि सिंहासाठी. आता उत्तर प्रदेश राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात राहू द्या. कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघांसाठी. 17वा बघा, सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते? आता सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? ऑप्शन बघा चपट्या, पांढऱ्या, रक्तबिंबिका आणि तांबड्या. तर सैनिकी पेशींना पांढऱ्या पेशींना म्हटलं जातं. लक्षात राहू द्या. कोणत्या? पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी म्हटलं जातं. 18वा बघा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला तर प्रश्नचिन्ह गडचिरोली. आता शिवाजी विद्यापीठ कुठे आहे? कोल्हापूरला. तर गडचिरोलीत काय आहे? ऑप्शन बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब तंत्रज्ञान विद्यापीठ. तर गडचिरोलीला आहे गोंडवाना विद्यापीठ. लक्षात राहू द्या. कोणतं विद्यापीठ आहे? गोंडवाना विद्यापीठ. आता शिवाजी विद्यापीठ कुठे आहे? कोल्हापूरला. आणि गोंडवाना विद्यापीठ कुठे आहे? गडचिरोलीला. 19वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा. आता महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना. ऑप्शन बघा अहमदनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक. तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना जो आहे ना, सहकारी साखर कारखाना, तो अहमदनगर मध्ये आहे. लक्षात राहू द्या. कुठे? अहमदनगर म्हणजे आत्ताची अहिल्यानगर. 20वा प्रश्न बघा, सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? कोणती? सलाल परियोजना कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बघा जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड. तर सलाल ही परियोजना जी आहे ना ती जम्मू काश्मीर मध्ये आहे. लक्षात राहू द्या. कुठं आहे? जम्मू काश्मीर मध्ये. सलाल परियोजना जम्मू काश्मीर या राज्यात आहे. तर मित्रांनो, हे 20 प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि ज्यांनी कोणी आपले व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी आधीचे व्हिडिओ पाहून घ्या, आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.